राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरता महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन ची स्थापना करण्यात येणार आहे। विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल। हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे। गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने जुलै 2023 मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कायदा लागू करण्यात आला आहे। उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तसेच नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी 17 विभागांच्याकडून देण्यात येणाऱ्या 141 सेवा आता मैत्री या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आम्हावरी खिळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिवसांचे। नवीन पिढीला रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे। रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनी मार्फत 10,000 महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। सन 2025-26 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता उद्योग विभागास 1021 कोटी रुपये, कामगार विभागास 171 कोटी रुपये, वस्त्रोद्योग विभागास 774 कोटी रुपये आणि कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागास 807 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। पायाभूत सुविधांच्या मध्ये 1 रुपयाची गुंतवणूक केली तर स्थूल राज्य उत्पन्नामध्ये 2.5 ते 3.5 रुपयांची वाढ होते। हे लक्षात घेऊन विमानचालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जलमार्ग, जलवाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण येत्या क्षेत्रात येत्या 5 वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे।